या आपल्याकडे आलेल्या होत्या. यांना सिव्हिअर पायांमध्ये पेन होतं, कमरेमध्ये दुखणं होतं. तर इनिशियली आपण थोडं गोळ्या मेडिसिन देऊन ट्रीट केलं, पण त्या तशा भक्कम आहेत आणि त्यांना कळलं की आपल्याला हा बऱ्यापैकी सिरियस प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढं जाऊन बऱ्यापैकी चालणं फिरणं आपलं बंद पडू शकतं. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की जो मणका सरकलेला आहे त्याला आपल्याला फिक्स करणं आवश्यक आहे आणि ती नस मोकळी करणं पण आपल्याला आवश्यक आहे. आपण त्यांच्या तोंडून आता थोडंसं डॉक्टरांनी आम्हाला चांगला सल्ला दिला किंवा तुम्ही ऑपरेशन करून एकदम ठीक होऊन जाल. तुम्ही आधी गोळ्या औषधी घेतल्या त्यांच्या, नंतर मग ऑपरेशनचा म्हणजे तुम्ही खूप म्हणजे छान झालंय माझं ऑपरेशन. आणि त्यांनी खूप मला थोडंसं ॲड करतो की त्यांना हा 8 वर्षापासून त्रास होता. सो इनिशियली आम्ही केलेले डायग्नोसिस वगैरे त्यावेळेस असं ती कॉन्फिडन्स नव्हता सर्जरी करण्याचा. त्यावेळेसही थोडासा सल्ला तसाच होता. सो आम्ही थोडं ट्राय केलं बाकीचे आयुर्वेदिक किंवा मग सो काही व्यायाम वगैरे करून, पण तो टेम्पररी रिलीफ मिळायचं, पण पुन्हा त्रास व्हायचा. आणि तिचं चालणं इतकं कमी होऊन गेलं होतं की ती 1 ते 2 मिनिटं चालू शकत होती. मग तिला बसावंच लागायचं खाली. सो मग तेच की पुढे जाऊन ती इमोबिलिटी नको व्हायला, तिला चालता फिरतायला. तिला डायबिटीज आहे. सो दुसरे आजार अजून बाळगू नये म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला डॉक्टरांच्या सजेशनप्रमाणे की ते बेटर राहील, कारण हे पुढे करावंच लागणार होतं असं त्यांचं म्हणणं होतं. सो आता रिकव्हरी पिरियड चांगला होऊ शकतो, कारण थोडा एज अजून कमी आहे. सो म्हणून मग आम्ही सर्जरी करण्याचं डिसिजन घेतलं. आणि सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे आणि डॉक्टर रिया यांच्या पण मदतीने सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. सर्जरी सरांनी सांगितलं की चांगलं झालेलं आहे म्हणून, आणि ती आता थोडं चालू फिरू शकते. ती म्हणते पेन होत नाही आहे. सो आय होप ते चांगलंच झालेलं असेल. सो थँक्यू. थँक्यू.